कार्यक्रमाला आवर्जून लाभलेली आहे। मी त्यांनाही कृपया मंचावरती येण्याची विनंती करते। माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचबरोबर माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांनाही मंचावर येण्याची विनंती करते। माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, माननीय बाबासाहेब पाटील, माननीय धनंजयजी मुंडे साहेब आणि माननीय इंद्रनीलजी नाईक, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया मंचावरती यावं। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मान्यवर या ठिकाणी स्थान ग्रहण करत आहेत। आज या ठिकाणी संपन्न होत असलेला हा मुख्यमंत्री सन्मान महाराष्ट्राच्या वतीने एक मानवंदना। आजपर्यंत गेली 65 वर्ष ज्यांनी महाराष्ट्र आपापल्या कार्यकाळामध्ये अतिशय प्रेमाने सांभाळला, अशा नेतृत्वाचा हा आपण सन्मान करतो आहोत। असा हा आगळा वेगळा मुख्यमंत्री सन्मान आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने, या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी रंगतो आहे। पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षागृहात उपस्थित सर्व मान्यवरांचंही हार्दिक स्वागत करते। 1 मे महाराष्ट्र दिनापासून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 या जांभोरी मैदानामध्ये अतिशय गौरवाने, अतिशय भव्य दिव्य स्वरूपात, दिमागदार स्वरूपात सुरू आहे। आणि हा सगळा साकार करत असताना ज्यांचा प्रमुख मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे असे माननीय अजितदादा पवार साहेब आणि त्याचबरोबर माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, मी माननीय सुनीलजी तटकरे साहेबांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण सादर करावं। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधून शेतकरी आणि कामगार या महाराष्ट्रातल्या भूमीतील सर्वांनी जो ऐतिहासिक वैचारिक लढा दिला, ते आपल्या महाराष्ट्राच्या 65व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 65वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असताना ज्यांचा आज आपण अतिशय आदरपूर्वक सत्कार करतो आहोत। उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे असे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आज या ठिकाणी उपस्थित असलेले सत्कारमूर्ती राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राज्याचे विक्रमादित्य उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, चे ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई आदरणीय भुजबळ साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले प्रताप सरनाईक, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, सर्व सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेले विधिमंडळातील माझे सर्व सन्मान्य सदस्य भगिनी, विविध स्तरावरील सन्मान्य पदाधिकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, राज्याचा 65वा वर्धापन दिन या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करत असतानाच आदरणीय फडणवीस साहेब आपलं, राणे साहेबांचं आणि अशोक चव्हाण साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी सुरुवातीलाच मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्याच्या नंतर सुद्धा मराठी भाषिकांचं राज्य निर्माण होऊ शकलं नाही। यामुळे संबंध महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक तऱ्हेचा वैचारिक वणवा पेटला। द्वैभाषिक राज्य नको, आम्हाला मराठी भाषिकांचं राज्य असलं पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये साहित्यिकांनी, पत्रकारांनी, लेखकांनी, शाहिरांनी, कामगारांनी, शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रज्वलित केली। त्याच्यातून एक हुतात्मा चौकाच्या परिसरामध्ये त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार
गोळीबार झाला आणि 106 हुतात्म्यांना त्यावेळेला बलिदान द्यावं लागलं. आज 65 वर्षाच्या कालावधीच्या नंतर महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली. मराठी भाषिक म्हणून आज आपण सर्वजण एकत्रितपणाने वावरत असतानाच ज्या नागपूर प्रांतातील आज मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तो सारा विभाग त्याला मध्य प्रदेश प्रांतामध्ये होता. अशोकरावच्या परिसरामध्ये काम करतात. स्वर्गीय चव्हाण साहेब ज्या परिसरामध्ये काम करत होते शंकरराव चव्हाण साहेब, तो सारा परिसर त्यावेळेला निजामाच्या राजवटीमध्ये हैदराबादच्या परिसरामध्ये त्यावेळेला जोडला गेला. पण आज संबंध मराठी भाषिकांचे हे राज्य निर्माण झाल्याच्या नंतर त्या कालावधीमधील ऐतिहासिक क्षणचित्र, संबंध संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर 5व्या 6व्या आणि उद्याच्या भवितव्याच्या असलेल्या पिढीला त्याच पद्धतीने समजावे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपलं राज्य निर्माण झालं नाही, पण त्यासाठी केलेला संघर्ष हा अजरामर त्या ठिकाणी राहिला आणि त्याच्यातून मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालेलं पाहायला मिळतं. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, सामाजिक समतेचा महाराष्ट्र घडवला. छत्रपती शिवराय अवघ्या हिंदू देशाचे मानबिंदू, 18 पगड जातीला बाला बौद्धदारांसोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये रचला आणि आध्यात्मिक विचाराची मजबूत चौकट तुमच्याने माझ्या महाराष्ट्राला मिळाली. आज मुख्यमंत्री महोदय आपण या ठिकाणी आलात. 1 मे रोजी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी शपथ घेतली. चीनच्या युद्धाच्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी चव्हाण साहेबांना दिल्लीला बोलवलं आणि सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत हे लिखितच आहे की त्यावेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या रूपात. मारुतीराव कन्नमवार साहेब मुख्यमंत्री झाले. त्यांचं निधन झाल्यानंतर काही कालावधीपुरता बाळासाहेब सावंत मुख्यमंत्री झाले. वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री दीर्घकाळ राहिले. स्वर्गीय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. चव्हाण साहेबांच्या नंतर वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. वसंतदादानंतर आदरणीय पवार साहेबांनी राज्याचं नेतृत्व केलं. पवार साहेबांच्या नंतर बॅरिस्टर अंतुले साहेबांनी राज्याचं नेतृत्व केलं. अंतुले साहेबांच्या नंतर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, पुन्हा एकदा वसंतदादा, शिवाजीराव निलंगेकर, शंकररावजी चव्हाण साहेब, आदरणीय पवार साहेब यांनी 90च्या आसपास महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. पवार साहेबही 91ला दिल्लीला गेले, संरक्षण मंत्री म्हणून गेले. तीच पुनरावृत्ती 30 वर्षाच्या कालावधीच्या नंतर झाली आणि सुधाकरराव नाईक साहेबांनी नेतृत्व केलं. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, मनोहर जोशींनी नेतृत्व केलं आणि अखेरच्या कालखंडामध्ये राणे साहेब आपणही नेतृत्व दिलं. विलासरावजी मुख्यमंत्री झाले, सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, पुन्हा विलासरावजी मुख्यमंत्री झाले आणि अशोकराव आपण त्यावेळेला 8 मध्ये मुख्यमंत्री झालात. 9 मध्ये सुद्धा आपण मुख्यमंत्री झालात. मग पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि 2014 मध्ये 5 वर्ष सलग मुख्यमंत्रीपद भूषवणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून सुद्धा वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राचा राजकीय इतिहास घडवला. तदनंतरही आपणही मुख्यमंत्री झालात. अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर उद्धवजी, एकनाथराव शिंदे आणि पुन्हा आपण मुख्यमंत्री म्हणून आज त्या ठिकाणी आहात. आम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा खचितच अभिमान वाटतो आहे की उद्याचा महाराष्ट्र घडवत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेवरती दृढ विश्वास ठेवत चव्हाण साहेबांनी बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर सरकारमध्ये असलं पाहिजे. म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाईंच्या, भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामूहिक निर्णय घेतला की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये सहभागी व्हायचं, राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं. तो निर्णय आम्ही घेतला. ती विचारधाराची मूळ नाळ कायम ठेवत आणि उद्याचं भवितव्य देशाचं आणि राज्याचं घडवायचं असेल तर त्याच पद्धतीने काम करण्याची मानसिकता घेतली पाहिजे. या भूमिकेतून आम्ही सगळेजण काम करत आलो. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे, बॅरिस्टर रामराव अधिक, तदनंतरच्या कालावधीमध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नंतर आदरणीय भुजबळ साहेब, भुजबळ साहेबांच्या नंतर विजयसिंग मोहिते पाटील, आर पाटील, परत भुजबळ साहेब आणि त्याच्यानंतर मग सलग उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी त्या ठिकाणी काम केलं. मधल्या कालावधीमध्ये देवेंद्रजी आपणही मुख्यमंत्री राहिला, उपमुख्यमंत्री झालात आणि आता या कालावधीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी काम करतायत. हा सगळा महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास या ठिकाणी रेखाटलेला आहे. आज आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्याची भावना हीच आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे की उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या गतिमान प्रशासनाची आवश्यकता होती
भक्कम साथ असणाऱ्या केंद्र सरकारची आवश्यकता होती. असा सुवर्ण योगायोग जुळून आल्याच्या नंतर महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा पुढच्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीने चालू राहावी या भूमिकेतून आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहोत. आपण आलात त्याच्याबद्दल आपले आभारही मानतो. आपण नेहमी म्हणतो बहु असो तो सुंदर संपन्न की महान प्रिय आमचा महाराष्ट्र महान. हे ज्यावेळेला आपण बोलत असतो त्याला साने गुरुजी म्हणतात भले सागर भारत हो विश्वात सुबनी राहू. याचा अर्थ असा आहे महाराष्ट्र देश महाराष्ट्राची भूमी आम्हाला मजबूत करायची आहे पण महाराष्ट्राबरोबरच देशाला बलशाली करायचा आहे. हा विचार वर्षानुवर्ष आम्ही जो जतन करत आलो त्याच विचाराची पाठराखण पुढच्या कालावधीमध्ये करण्याचं काम महाराष्ट्र करेल आणि त्या महाराष्ट्राचं समर्थ नेतृत्व आपण दादा एकनाथराव शिंदे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मोदी साहेबांच्या अमित भाईंच्या नेतृत्वाखाली करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला जायची घाई असल्यामुळे आपला सत्कार होऊन आपण आम्हाला संबोधित करावं आणि मग राणे साहेब आणि चव्हाण साहेबांचा सत्कार आम्हा सर्वांच्या वतीने या ठिकाणी होईल. आपले पुन्हा एकदा मनपूर्वक शब्दामध्ये स्वागत, आभार, अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांनी इतक्या सुंदर पद्धतीने इतिहासच संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यांनी सूचित केल्याप्रमाणे यानंतर आपण वळणार आहोत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सन्मानाकडे. त्याआधी आपण त्यांच्यावर आधारित ही ध्वनी चित्रफित पाहूया. एबी प्लीज. महाराष्ट्राच्या परिवर्तनशील विकासाचा नवा चेहरा माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ हा दृढ क्षमतेचा दूरदृष्टीचा आणि समाधानी नेतृत्वाचा आदर्श होता. मुंबई मेट्रो प्रकल्पाला गती दिली त्यांनी शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा केली. समृद्धी महामार्गाला राज्याचा पायाभूत विकास अधिक वेगवान केला तर मेक इन महाराष्ट्र योजनेद्वारे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक राज्यात आकर्षित करण्यात आली. ग्रामीण भागात जलयुक्त शिवारमुळे दुष्काळग्रस्त भागाला या सगळ्याला आणि सर्व कृषी वाहिनी योजना कर्जमाफी यासारख्या उपाययोजनांनी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला. प्रशासकीय पारदर्शकतेसाठी ई गव्हर्नन्स चा प्रभावी वापर केला आणि आरोग्य सुविधा आम आदमी विमा योजनेद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. कौशल्य विकासाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या. शिक्षण क्षेत्रात डिजिटल पायाभूत सुविधा रुजवण्यात गेल्या. हे नेतृत्व केवळ विकासाचं नाही तर महाराष्ट्राच्या प्रगतीचं आधुनिक शिल्पकार झालं. ईश्वर शास्त्र शपथ घेतली महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होईल. मी देवेंद्र फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतली. मी देवेंद्र फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतली महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होईल. यंदाचा महाराष्ट्र महोत्सव 2025 मध्ये त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येत आहे. मी माननीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब त्याचबरोबर माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण या सन्मानामध्ये आदरणीय भुजबळ साहेब सर्वांना विनंती आहे की आपण या सन्मानामध्ये सहभागी व्हावं. महाराष्ट्राचं तडफदार नेतृत्व अशी ज्यांची ओळख आहे असे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री त्यांच्या नावातच इंद्र आहेत. त्यामुळे सर्वोच्च पदाकडे त्यांची असलेली ही वाटचाल त्यांच्या नावाला सार्थ करणारी अशी. ज्या पद्धतीने या ठिकाणी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रंगला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरच्या वेव्ज या कार्यक्रमाचं उद्घाटन नुकतंच झालं आणि त्याचेही अनेक कार्यक्रम मुंबई नगरीमध्ये आणि उपनगरात सुरू आहेत. यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असल्यामुळे आपण साहेबांचा सन्मान आधी केलेला आहे. मी त्यांना विनंती करते की आपण सत्काराला उत्तर द्यावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाले. याचं औचित्य साधून
गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये आजच्या या सत्कार समारोहाला उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष अजितदादा पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणेजी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाणजी, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लभाई पटेलजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री प्रताप सरनाईकजी, बाबासाहेब पाटीलजी, नरहरी झिरवळजी, अदितीताई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, ज्यांना ओबीसीचा आवाज म्हणून संपूर्ण भारतात ओळखलं जातं असे आदरणीय छगन भुजबळजी, इंद्रनील नाईकजी, माजी मंत्री माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटीलजी, धनंजय मुंडेजी, रुपालीताई चाकणकर आणि हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार श्री सुनील तटकरेजी, मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानतो की एक अतिशय सुंदर असा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आला आणि महाराष्ट्र दिनापासून विविध महाराष्ट्राच्या छटा या एकाच ठिकाणी आपल्याला पाहता येतील अशा प्रकारची ही रचना 1 मे ते 4 मे या ठिकाणी करण्यात आली। या कार्यक्रमाला आल्यानंतर सुनीलजींनी आम्हाला इथली दालनं दाखवली आणि मी खरोखर मनापासून आपलं अभिनंदन करतो। इतकी सुंदर ही दालनं सगळी आहेत की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण पिढीतल्या किंवा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन ही दालनं बघितलीच पाहिजे, कारण महाराष्ट्र काय आहे तो अतिशय संक्षिप्त पण अतिशय प्रभावीपणे या दालनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। छत्रपती शिवरायांपासून शक्तीचा इतिहास आहे किंवा या ठिकाणी भक्तीचा इतिहास आहे, असे दोन्ही इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रातले सगळे जे थोर पुरुष आहेत त्यांचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। महाराष्ट्रातली जी रत्न आहेत, विविध पुरस्कार प्राप्त केलेली ती रत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी सगळी एक महाराष्ट्राचा धावता इतिहास आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची दालनांची रचना करण्यात आलेली आहे आणि त्याची एकूणच मांडणी अतिशय प्रभावी आहे। यासोबतच महाराष्ट्रातल्या विविध कलावंतांनी या ठिकाणी चित्रकला असेल, मूर्तिकला असेल, अशा विविध कला या ठिकाणी आपल्या दाखवलेल्या आहेत। सोबतच महाराष्ट्राची खाद्य संस्कृती देखील या ठिकाणी आहे। हे स्टॉल्स आहेत, मला माहिती असतं तर मी तासभर आधी आलो असतो आणि मग या कार्यक्रमात आलो असतो, पण मला ते माहिती नव्हतं। पण मी पुन्हा येईन असं नेहमी म्हणत असतो, तसं इथे पुन्हा येईन आणि या खाद्य संस्कृतीचा जो काही उपभोग आहे तो निश्चितपणे घेईल। त्यामुळे एकूणच ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये मिनी महाराष्ट्र म्हणू तो साकारण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी केलं, त्याबद्दल खरोखर मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो। आत्ताच तटकरे साहेबांनी महाराष्ट्राचा धावता इतिहास सांगितला आणि विशेषतः संयुक्त महाराष्ट्राची चळवळ
ही एक स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वाची चळवळ ठरली. कदाचित स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कुठल्याच राज्याला एवढा संघर्ष करावा लागला नाही जेवढा संघर्ष महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र, मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र तयार करण्याकरता करावा लागला. खरं म्हणजे भाषावार प्रांत रचनेनंतर स्वाभाविकपणे मुंबई ही महाराष्ट्राचा भाग होणं हे गरजेचं होतं. पण त्याच वेळी जे काही प्रचलित राजकीय परिस्थिती होती त्यामुळे मुंबई सहज मिळेल असं वाटत नव्हतं आणि म्हणून एक मोठा लढा उभारला गेला. 106 आमच्या लढवय्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं आणि त्यातून हा संयुक्त महाराष्ट्र उभा झाला. आणि जसं या ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशा प्रकारचा आपला नारा होता, त्यावेळी खरं म्हणजे भाषावार प्रांत रचनेच्या त्या काळामध्ये जे काही कमिशन तयार झालं होतं त्या कमिशनने त्यावेळी विदर्भ हे वेगळं राज्य व्हावं अशा प्रकारची शिफारस केली होती. पण मराठी माणसाने साथ घातली आणि जर सगळा मराठी मुलूक एकत्रित आला नाही तर मुंबई देखील मिळणार नाही. आणि म्हणून त्यावेळच्या विदर्भातल्या नेत्यांनी हा निर्णय घेतला की आपलं मराठी पण जपायचं असेल, आपली मराठी भाषा जपायची असेल, आपली मराठी संस्कृती जपायची असेल तर आपल्याला एक आलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नागपूर करार झाला आणि त्यातनं हा संयुक्त महाराष्ट्र आपण तयार करू शकलो. आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात पहिलं सरकार संयुक्त महाराष्ट्राचं 1 मे 1960 रोजी या ठिकाणी तयार झालं. या लढ्याची जी गाथा, या लढ्याची जी कथा आहे त्याच्यामध्ये अनेकांचं जे योगदान आहे हे कदाचित नवीन पिढीला माहिती नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ते योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे, मी आपल्याला विनंती करेन की इथलं प्रदर्शन झाल्यानंतर हेच प्रदर्शन आपण मंत्रालयामध्ये जे आपलं खाली जे दालन आहे त्या ठिकाणी काही दिवस ठेवलं पाहिजे. कारण मंत्रालयात मोठ्या प्रमाणात लोक येतात, त्यांनाही हा इतिहास जो आहे हा इतिहास त्या ठिकाणी पाहता येईल. आणि मला असं वाटतं की त्यातनं एक मोठी प्रेरणा ही निश्चितपणे मिळेल. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार, माजी उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार हे देखील एक अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आणि आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं. खरं म्हणजे आपण जर सिंहावलोकन केलं तर या महाराष्ट्रामध्ये जेवढे नेते आहेत, कोणी मुख्यमंत्री झाले, कोणी उपमुख्यमंत्री झाले, कोणी मंत्री झाले, सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काही ना काही मोलाचा वाटा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून कधीतरी याबद्दल अशा सगळ्या नेत्यांचा सत्कार व्हावा, त्यांच्याप्रती कृतज्ञता तर मी म्हणणार नाही पण किमान एक भाव व्यक्त व्हावा अशा माध्यमातून हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि मगाशी माझी फिल्म मी बघत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लोकांना वाटतं मी 2 वेळा मुख्यमंत्री झालो, पण मी 3 वेळा झालो. एकदा 72 तासाचा मुख्यमंत्री मी होतो आणि अजितदादांच्या नावाने तर रेकॉर्ड काय आहे, सगळ्यात जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा आणि सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील. आणि माझेही नावे सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे. कारण आम्ही दोघंही 72 तास त्यावेळी राज्य चालवलं. पण मला असं वाटतं की आज हे जे राज्य आपल्याला दिसत आहे आणि ज्या प्रकारची युती आपल्याला दिसते आहे त्याची मुहूर्तमेढ ही त्या 72 तासामध्येच आम्ही रोवली होती, हे मात्र या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे आपण हा जो सत्कार केलेला आहे यातनं एक अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा ही मला प्राप्त होईल. आपला महाराष्ट्र हा
अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे. ज्यावेळेस महाराष्ट्राच्या शक्तिस्थानांकडे मी बघतो त्यावेळी मला असं वाटतं की या महाराष्ट्राला असीमित अशा प्रकारची संधी आहे. या महाराष्ट्राच्या विकासाकरता, इथल्या जनाजनाच्या विकासाकरता असीमित अशा प्रकारची संधी आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळे, मी असेन, अजितदादा असतील, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, किंवा मंत्रिमंडळातले आमचे सगळे सहकारी असतील, किंवा आम्हाला मार्गदर्शन करणारे सगळे नेते असतील, आम्ही सगळे हाच प्रयत्न करतो की आपल्या हातून एक बलशाली, एक सक्षम आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलेला महाराष्ट्र आपल्याला कसा तयार करता येईल याकरताच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नामध्ये मी असं समजतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचा सत्कार करून आम्हाला काम करण्याची एक नवीन प्रेरणा दिलेली आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर अधिक आनंद झाला असता, कारण हा मंच तसा राजकीय नाहीये. जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवाचा मंच असल्यामुळे मला असं वाटतं की गौरवशाली महाराष्ट्राबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान आहे अशा सगळ्यांनी येऊन जर या ठिकाणी आपला पुरस्कार घेतला असता किंवा सत्कार घेतला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं. पण काही हरकत नाही, त्यांचं जे आले त्यांचा सत्कार आहे, जे नाही आले त्यांचा मनातला सत्कार आहे. कोणाचाच या ठिकाणी काही अडचण नाही आहे. मी पुन्हा एकदा दादा आपलं, तटकरे साहेब आपलं आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनापासून आपले आभार मानतो. आणि खरं म्हणजे राणेसाहेब आणि अशोकराव आपल्या भाषणापूर्वी या ठिकाणून जाणं हे औचित्याला साधून नसलं तरी आपल्याला कल्पना आहे, कारण आपण दोघेही माझ्यापेक्षा सिनियर मुख्यमंत्री आहात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमांना जावं लागतं. आणि आपला तर दादा असा नावलौकिक होता की आपण अजूनही आहे, आपण वेळेवर जाणाऱ्यांपैकी आहे. आम्ही थोडं 2-5 मिनिटं इकडे तिकडे जातो, त्याच्यामुळे आमचे राणेसाहेब असतील, अजितदादा असतील, हे वेळेवर जाणारे लोक आहेत. आणि म्हणून पुढच्या कार्यक्रमाला जो वेव्हच्या संदर्भातला कार्यक्रम आहे त्याला मला जायचं असल्यामुळे या मंचाची मी माफी मागतो. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.